हॅलो फ्रेंड्स, तर आज आपल्या रेसिपीचा दिवस आहे 8वा आणि आज काहीतरी साधं बनवायचं आहे आणि एकदम झटपट बनवायचं आहे. तर त्यासाठी मी बनवणार आहे शेंगदाण्याची आमटी. याला आमच्याकडे आमटी म्हणतात, बाकी ठिकाणी याला कालवण म्हणतात, कोणी बट्ट म्हणतात, तर कोणी झिरकं पण म्हणतात. तर चला बनवू. तर इथे सर्वात अगोदर तर आपल्याला शेंगदाणेच भाजून घ्यायचे. अगदी 1 ते 2 मिनिटात शेंगदाणे भाजून होऊन जातात. आता हे आपल्याला शेंगदाणे, त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर एक सोबत दळून घ्यायचं आहे. आपल्याला याचं वाटण तयार करायचं आहे. जास्त पण बारीक करायचं नाही आहे. आपल्याला थोडेसे शेंगदाणे लागतील असं. आपण तेलात फोडणी देणार आहे. जिरे, मोहरी, कांदा आणि कढीपत्त्याची याला फोडणी देणार आहोत. थोडीशी कोथिंबीर टाकायची तळताना आणि हळद टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता इथे आपलं वाटण टाकायचं आहे. वाटण पण ह्या तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपलं वाटण शिजतंय तोपर्यंत इथे मी भात लावून घेणार आहे. आता आमच्या इथे जेव्हा पण आम्ही शेंगदाण्याची आमटी करतो त्यासोबत इंद्रायणी तांदळाचा थोडासा सैल असा म्हणजे मऊ भात लावतो. तर इथे मी तो भात लावलेला आहे. इथे आपल्याला आमटी पण आता रेडी होते. हवं तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही, पण अगदी पातळ पण नाही करायचं. तर आमटी उकळते तोपर्यंत आपण मस्त बाजरीची भाकर करून घेऊया. मला भाकर तशी प्रॉपर तर येत नाही, पण जेवढं येते तेवढं मी प्रयत्न करून बनवते. तर इथे आपलं आमटी उकळी, भात रेडी आहे आणि अगदी आपली भाकर पण इथे तयार आहे. तर तयार आहे हा आजचा खूप सुंदर असा मेन्यू. तर तयार आहे आपलं साधं, सोपं आणि चविष्ट जेवण. आता भेटूया उद्याच्या नवीन रेसिपी सोबत. बाय.